स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता वाजत 8 आलं तर रानात आपल्याला द्यायचं दार. सध्या गार तर खूप लागते. तिकडलं घ्यायचं भरणं करून ते चाललं काय 3 तास जाईन, 2 नाही तर 3 तास तेवढं काम झालं का आपलं झालं. डायरेक्ट घरी जाऊन झोपायचं. सोपं काम, तसं काय जॉब बी पण नाही. 8-9 तास केलंच पाहिजे. आपल्या मनावाला खेळ केलं तर हाय, नाही तर राहिले. हे पण भिजवून घ्यायचं, तिकडलं घ्यायचं. लय काम आहे पण आज नाही. तेवढे केले काम झालं का दुपारपर्यंत चालतं. परत ते सावली ती सोलरवर, त्यामुळे जेवढे आहे तेवढं काम करायचं, जायचं घरी बिंदास. त्यामुळे आता गार लागते सध्या. तरी राहणं झालं 9 वाजल्यात तरी गारठा गेलं नाही अजून. म्हणजे कसं बेकार सध्याची परिस्थिती लय बेकार सध्या. गार लागू राहिली. तुमच्याकडे आहे का नाही गारठा? कमेंटमध्ये सांगा. अवघड आहे. काल पाणी लय खाली गेलं, डबल वर आले. सगळं पाणी येतंय. जोपर्यंत पाणी देतो तोपर्यंत भरणं करून घ्यायचं. परत आता पाणी यायचं बंद झालं म्हणजे काय परत भरणार नाही, येणार नाही. आता डबल भरते. जेवढं काल उपशी ना डबल तेवढंच भरते. त्यामुळे जेवढं आहे तेवढं फास्ट करून घ्यायचं भरणं. वेगळं सोलर चालू करायचंय. हे काढी येतंय. आणि सावली येते बरं दुपारून. सूर्य ते कोण जात सावली त्यामुळे येते. त्यामुळे चालतंय बारा 1-2 वाजेपर्यंत चालतं. जास्त वेळ चालत नाही. मग अर्धी वेळ सुरू होते. डबल तिसऱ्या बारा मग डबल चालू होते जास्त. त्यामुळे आधी चालू करून घ्यायचं. हे बघा झालंय चालू. दार्या जायचंय मस्त. गार तर लागते. पाण्यात पाय ठेवायला की नाही सध्याची परिस्थिती. द्यावं लागेल दार. शेतकरी काही झालं तरी इज्जत आहे, इज्जत राहणार. कसं कनेक्शन केलंय आपल्याकडे? नळ्या कमी होत्या, सोलरचं पाईप. आणि कशी ज्वारी, ह्याला मराठीमध्ये म्हणजे भाकरीचं झाड. ह्यापासून भाकरी होती, हे भाकरीचं झाड. तुम्ही जॉबला जाताना जसं बॅग संघ नेतात ना, दारे येताना आम्ही खोर संघ आणतो. खोऱ्याशिवाय मजा नाही. टॉपचा विषय. कसं आहे पाणी चालू. बेकार गार आहे पाणी, बेकार. भावांना बरं होत आलंय होतं. आता 15 मिनिटाच राहिले. हे बघा, हे इकडे साईड राहिली एवढीच. इकडे झाली आता आपली. इकडे सगळे झाली तिथून इथं खांबल्यापर्यंत. इकडे राहिली आता थोडीच. पण नाही 5चा पंप आहे ना, 5ची मोटर आहे सोलरची. सणा फुल चलतोय. नाद करते काय हे सांगत नाही पण जास्त, पण तरी पण द्यावा. बाकी सगळं जाऊन देऊ. ज्वारी कशी आहे? टॉपचा विषय आहे का नाही? थोडी पातळी पण ज्वारी आहे. तर खुरपं होतं, टाकून दिलं तर तिथून फेकून दिलं तर म्हणजे पाणी आलं तिथून फेकून दिलं. इकडं कोणकडे ते सापडणार. जिळा सापडलाय. खुरपं सापडणार. पाण्यात बुजून गेले का कुठं गेले हेच कळा ना. कसं आहे पाणी. म्हणजे नळ्या बाहेर काढून घ्यावात. परत पण जेव्हा चिखलात तिकडं काय काढल्यात बाहेर, तिकडं काय आहेत. आणि ह्या 2 एवढ्या बाहेर काढून जो होते मग आपलं काम एंड घेतलं डायरेक्ट. जेवढ्या ज्वारीच होता पाण्यात त्या सगळ्या नळ्या बाहेर काढून घेतले एंड. चला मोटर बंद करा. मोटर बंद करूच आता. एंड झालं डायरेक्ट. बरं नाही, एंड बाय एंड. मोटर बंद करून घेतली. सकाळ आलं म्हणून लवकर वगैरे म्हणून आता काना झालं. बरं नाही, एंड डायरेक्ट. आता इरीच पाणी दाखवते तुम्हाला किती खाली गेली होती. मग आता ह्यात किती बदलले. बेकार खाली झाली, बेकार. ऊन बेकार पडले. त्यामुळे सोलर लय फास्ट आहे. काल 12 वाजता बरणं सुरू केलं तर आज 11 वाजता एंड. हायचं काय रे का झटक्यात झालं. 5चं पंप म्हटलं काय टेन्शन नाही. आणि उन्हात नाईटचं दार द्यायचं नाही, डेचं दार द्यायचे डायरेक्ट. ऊन पडलं की चालू, संपला विषय. लाईट येऊ नाही तर जाऊ नका घ्यायला. लाईट गरज नाही लाईटीची आपल्या. ऊन पडलं चालू झालं तर दगड यावा नाही. दुपार चाललं जेवण. आता पाणी बिन दिवस एंड झालं. आता जेवण करूत, बघू नंतर. आपलं बरं झालं त्यामुळे येऊन बसलं मचनाच्या वावरात. आणि हे बघा त्याचा ते काय भुईमुग. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं भुईमुग. मग कसं भुईमुग भुईमुग भारी आहे का? क्वालिटी बघा मोबाईलची, टॉप लेवलची क्वालिटी आहे. त्याकडे पाणी लय झाले. पाणी बघायचं तुम्हाला. हा का खाली सोडून देते डायरेक्ट. लय पाणी झाले तिकडे. 45 टक्के गँग. नियोजन लाईट येऊ नाही येऊ कसे 2 शोलेर, 1 5 1 5. ह्याला तर बागादार मध्ये कशी मोबाईल बघते येड. दिले पाणी लावून कुठं पण कुत्रे. पाणी आणि ही सिस्टीम बघा डायरेक्ट 2 ते काय म्हणजे 2 मोठे डायरेक्ट एकाला कनेक्शन दिलेत.
दोन्ही संगत चालू करायचं डायरेक्ट बार करायचा दणगिनी कनेक्शनला टॉप लेवलचे दिलेत बागायदार रोगं नाही म्हणत काय म्हणते तुम्हाला तर भावानं मला वाटलं ते खोटान झाल्यावर होईन आपली सुट्टी पण काय सुट्टी लगेच हे खोटणार लावलं दार लय अवघड आहे म्हणलं आता झालं आपलं काम निघावं घरी लगेच म्हणलं हे खोटण हा येईल पाणी भिजून काय सांगा तुम्हाला आता इरीत पाणी असलं लगेच इकडे सोडावं लागले दीड पारास आहे इरीत पाणी म्हणजे घेवा ही भिजून लगेच ती झाल्यामुळे सुट्टी आहे पण काय 11 वाजेपर्यंत फास्टमध्ये घेतलं भिजून लगेच इकडे लावलं का आम्हाला लय अवघड आहे हे बघा एवढं खोटं नाही 15 मिनटं चलन त्याच्यावर काय चालत नाही आणि सोलर प्लेटवर बी सावली आली बाबू 15 मिनट में हम कुछ भी कर सकते काय करणार नाही टेन्शन घेऊ नका चला तर पूर्ण दिवसभर काय नाही केलं 15 मिनटं काय करणार मी चला पाणी देऊ हे बघा पाणी एंडच होत आलं एंड संपला विषय किती येते सगळं पाणी येते विषय टॉपचा आहे भाई सावलेली 4 वाजता निम्या पाट्या खालच्या 5 पाट्या थोडी थोडी सावली आली वरच्या नाही वर 4 आहेत उघड्या झालं हिरीतलं पाणी पण संपत आलं चला पंप स्टॉपिंग बच्ची दिली मी वडापाव सगळं काम उरकून घरी चाललंय नात करते काय एंड